नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील विमान सायली लॉन्स येथे 1 जुलै 2026 रोजी सेवापूर्ती सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र प्रमुख फारुख मणियार व सहशिक्षिका शैलजा खांडेकर यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्षस्थानी अंबा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर यांची, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, नगरसेवक ताहेरभाई, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष भगत, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी अशोक कोपले, राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे युवा नेते प्राध्यापक ईश्वर मुंडे, अलखैर पतसंस्थेचे चेअरमन शेख उमर फारूक, मुख्याध्यापक अनिल माचवे, चांदमिया मनियार, नगरसेवक आकाश कराड, अंकुश हेडे, नगरसेवक शेख मोईन, बेसिक केंद्राचे केंद्रप्रमुख साळुंके, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी शिकची, केंद्रीय मुख्याध्यापक रामराजे आवाड, केंद्रप्रमुख ज्ञानोबा विडगर, प्रचिता जाधव, धनंजय भगत, अच्युतराव भगत, केंद्रप्रमुख दीक्षा इंगळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रप्रमुख प्रतिभा जाधव यांनी केले. आजच्या या कार्यक्रमानिमित्त या दोघांनाही माझ्याकडून उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आय विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी, हेल्दी अँड प्रॉस्परस लाईफ फॉर युअर प्रिसियस मोमेंट्स. आणि आजचा हा सेवापूर्ती सन्मान सोहळा म्हणजे आपल्या सेवेचा अंत नाही, तर नवीन आणि उज्ज्वल भविष्य कुठेतरी आपलं वाट पाहत आहे आणि त्याचा तो आरंभ आहे. या कार्यक्रमात फारुख मणियार यांनी 38 वर्षे 5 महिने उत्तम सेवा करून एक आदर्श विद्यार्थी घडवण्याचे कार्य केल्याने त्यांचा सपत्नीक सबिहा सुलताना, सहशिक्षिका नूरजहा उर्दू प्राथमिक शाळा यांच्यासह फारुख मणियार, आंबा साखर कारखाना केंद्राचे केंद्रप्रमुख यांचा पाहुण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन सेवापूर्ती सन्मान करण्यात आला. तसेच सहशिक्षिका शैलजा खांडेकर यांनी तब्बल 34 वर्षे शिक्षक म्हणून सेवा केल्यानंतर त्यांचाही पती सहशिक्षक आत्माराम अभंग यांच्यासह सत्कार करण्यात आला. यावेळी सहशिक्षिका वर्षा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. खरं पाहिलं तर हे दोन व्यक्तिमत्व फक्त वयाची अडचण आली म्हणून सेवानिवृत्त होत आहेत, नाहीतर मनाने हे दोघे इतके तरुण आहेत की कालपर्यंत सुद्धा त्या खांडेकर मॅडमचं शाळेतलं शिकवणं पाहिलं तर जसं का उद्या रिटायरमेंटचा कार्यक्रम आहे तरी त्यांच्या शिकवण्यात कोणताही बदल झालेला नव्हता. तेवढ्याच तळमळीनं त्या कालही शिकवत होत्या, जेवढ्या तळमळीनं त्या पहिल्या दिवशी शिकवत असतील तेवढ्याच तळमळीनं त्यांची कालचं शिकवणंही होतं. मणियार सरांबद्दल शाळेतल्या मुलांची सगळ्यात आवड म्हणजे शाळेतल्या मुलांचे हे आवडते सर काय आहेत तर मणियार सर इतक्या तालासुरामध्ये त्यांना कविता खूप छान, इंग्लिशच्या पोएम फार छान शिकवतात. त्याच्यामुळं सर आले म्हणलं की सर कविता घेणार म्हणून मुलं आधीच खुश असतात. आणि खेड्यातल्या मुलांना बाहेरचं जग सहसा बघायला मिळत नाही, पण मणियार सरांनी दरवर्षी कोकणाची सहल काढून त्यांना बाहेरचं जग दाखवलेले. शिक्षण क्षेत्रात उत्तम कार्य करणारे फारुख चांदमिया मणियार यांच्या सोहळ्याला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. यावेळी उपस्थित असलेले प्रहार शिक्षक सेलतर्फे मोहन गंगणे यांनी मनोगत व्यक्त केले. आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण कारखाना केंद्रातील वाघाळा शाळेचे मुख्याध्यापक मणियार फारुख चांदमिया आणि त्याच शाळेच्या शिक्षिका खांडेकर मॅडम या दोन्हीही शिक्षकांनी आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवापूर्ती केल्यामुळं त्यांना या कामातून शासनाच्या नियमाप्रमाणे सेवानिवृत्त व्हावं लागत आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या कामाचा जर आपण आवाका बघितला तर ते आणखीन 10-5 वर्ष चांगली सेवा देऊ शकतात हे आपल्याला सर्वांना अगदी
खात्रीपूर्वक आपण ते सांगू शकतो. पण असो, त्यांनी जी काही सेवा केलेली आहे, इतरही शिक्षकांनी सेवा केलेली आहे. सर्व शिक्षक म्हटलं की सर्वच जण अध्यापन करतात, विद्यार्थ्यांना शिकवतात. परंतु या पलीकडं जाऊन या दोन्ही सत्कार मूर्तींनी काम केलेलं आहे. सहशिक्षिका म्हणून उत्तम कार्य करणाऱ्या शैलजा खांडेकर यांची सेवा चांगली झाली असून त्यांचाही सत्कार विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केला असून त्यांना व मणियार यांना शिक्षी यांनी शुभेच्छा दिल्या. मणियार सरांचा त्यांच्याबरोबर काम करताना फक्त मला 4च महिने मिळाले, पण ज्या वेळेस मणियार सर गट शिक्षण कार्यालय अंबेजोगाईमध्ये यायचे, तणावग्रस्त जरी वातावरण असलं तर एक हलकं फुलकं वातावरण करण्याचं काम मणियार सर करायचे. मला त्या तुकाराम महाराजच्या 4 ओळी आठवतात. न लगे चंदनाचा सांगावा परिमळ, न लगे चंदनाचा सांगावा परिमळ, वृक्ष सवमेळ होकारिती. असा चंदनासारखा शिक्षण क्षेत्रात काम करणारा व्यक्ती आणि आमच्या मॅडम आज सेवानिवृत्त होत आहेत, पण त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आज सुद्धा असं वाटतं की अजून 10 वर्षे त्यांना एक्सटेन्शन पाहिजे होतं. फारुख मणियार व शैलजा खांडेकर यांचा सत्कार करण्यासाठी विविध क्षेत्रातील व शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व शिक्षकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी उपस्थित असलेले फारुख मणियार, गुरुजींचे चिरंजीव शेहबाज मणियार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले की प्रामाणिकपणा, पारदर्शिता आणि उत्तरदायित्व हे 3 गुण जरी मी माझ्या आयुष्यामध्ये त्यांच्याकडून घेऊ शकलो तरी माझं आयुष्य हे भरभराटीस येईल. सोबतच त्यांनी मुलांचा सांभाळ करत असताना त्यांना निर्णय स्वातंत्र्य दिलं. म्हणजे माझ्या ट्युशनच्या निर्णय घेण्यापासून ट्युशन कोणची लावायची, ऑटो कोणता लावायचा, ते मुलगी कोणती निवडायची लग्नासाठी, इथपर्यंतचे निर्णय त्यांनी मला स्वतः घेऊ दिले. त्यामुळेच निर्णय क्षमता किंवा निर्णय निर्मिती क्षमता ही बिल्ड झाली आणि स्वतः अनुभव घेण्याचा प्रकार मला करता आला आणि त्यामुळेच कदाचित मी मागची निवडणूक देखील लढवू शकलो. अन्यथा आजच्या काळामध्ये जे राजकारण सुरू आहे ते राजकारण बघता कोणतेही आईवडील स्वतःच्या मुलाला आयुष्यात तू काहीही कर पण राजकारण करू नको असंच म्हणतील. पण या परिस्थितीमध्ये देखील माझे वडिलांनी मला, नाही तुझी जर हौस असेल, तुला जर करायचं असेल तर निश्चित तू राजकारणात जा आणि निवडणूक लढव, हे त्यांनी सांगितलं. फारुख मणियार यांनी व शैलजा खांडेकर यांनी विविध शाळेत उत्तम सेवा दिली असून त्यांचे कार्य उत्कृष्ट राहिले आहे. यावेळी उपस्थित असलेले बेले गुरुजी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आणि 1ली ते 7वी शाळा असताना 5वीच्या मुलाला मी नवोदयला आणि स्कॉलरशिपला बसवलं, तर त्याच्यामधले चांगले मुलं असल्यामुळं ते 3 मुलं पात्र झाले आणि 1 मुलगा शिष्यवृत्ती धारक झाला. आणि त्याचं पूर्ण श्रेय, कारण 5वीचा शिक्षक एका वर्षात काही करू शकत नाही. आमचं जे केंद्र संमेलन होतं धानोरा केंद्राचं, त्यावेळेससुद्धा मी सांगितलं होतं की जरी आमचे 3 मुलं पास झाले असले त्याचं सर्व श्रेय हे खांडेकर मॅडमला आहे. कारण 1ली ते 4थीपर्यंत त्यांनी तो वर्ग घेऊन 5वीला आणून सोडला होता. त्यामुळं मॅडमबद्दल किंवा माझी बहीण म्हणून मी त्यांच्याकडे जे पाहत होतो ते एक जनरल सामान्य पाहत होतो, परंतु ज्यावेळेस त्यांचा वर्ग पाहण्यात आला त्यावेळेस त्यांच्याविषयीचा मला अधिक आदर वाढला. प्रत्येक घरात आजी आजोबांवर प्रेम करणारे नातू असतात. शैलजा खांडेकर यांच्याही घरात नात आनंदी असून या कार्यक्रमात नातीनेही आरोही अभंग हिने सुंदर कविता सादर केली. आजीला आता माझ्यासोबत खेळायला, बोलायला, मस्ती करायला खूप वेळ मिळणार आहे. आजी, मी तुला काहीतरी सांगू? आजी, तू मला नुसतं वाढवलं नाहीस तर घडवलंस. आजी, तू मला नुसतं वाढवलं नाहीस तर घडवलंस. आजी, तू मला नुसतं वाढवलं नाहीस तर घडवलंस. सुरुवातीला चालायला शिकवलं, चालता चालता जर पडले तर धावायला शिकवलं, चालता चालता जर पडले तर धावायला शिकवलंस. आजी, तू माझा प्रत्येक हट्ट पुरवतेस. आईने रागवलं त्याच्यावर औषध तू, आईने रागवलं त्याच्यावर औषध तू. माझी आजी माझी चांगली मैत्रीण आहे. काही बोलायचं सांगायचं असेल तर मी आजीला सांगते. आजी दिसली की माझा थकवा नाहीसा होतो.
या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही या दोघांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. ठिकाणी आमदार असताना त्या शाळेला भेट देण्याचा मला योग आला होता. मण्यार सर त्यांची त्या ठिकाणी भेट घेतली असता त्या भागातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर चांगल्या पद्धतीचं ज्ञानदानाचं काम, तसेच शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम मण्यार सर त्यांच्या सर्व सहकारी अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी करत होते. ते त्यांच्या आज सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांच्याबद्दल ज्या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केलं हे खऱ्या अर्थानं खरोखरच मण्यार सरांनी ज्या पद्धतीनं योगदान दिलं ते खऱ्या अर्थानं उल्लेखनीय आहे. या कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनीही दोघांचे कौतुक करून त्यांचा सत्कारही करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. की मण्यार सर यांनी 40 वर्ष कशा पद्धतीनं एक शिक्षक म्हणून सेवा दिली. त्यांनी शिक्षक म्हणून सेवा देत असताना जिल्हा परिषदेच्या अनेक ग्रामीण भागातील शाळेमध्ये काम करत असताना अनेक अडचणी होत्या, पण त्या अनेक अडचणीवर मात करीत त्या भागातील गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांना एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं. बरोबर खांडेकर मॅडम या सुद्धा एक चांगल्या आदर्श शिक्षिका आहेत. त्यांनी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची सेवा त्या ठिकाणी दिलेली आहे. वयोमानाप्रमाणे जरी ते निवृत्त होत असतील तरी एक सामाजिक कामामध्ये त्यांचा ओढा असतो. पुढच्या काळामध्ये ते नक्कीच चांगल्या पद्धतीचं सामाजिक कार्यही करतील अशा पद्धतीच्या त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. शिक्षण क्षेत्रात काम करताना देखील आज शिक्षकांना मोठी कसरत करावी लागत असून फारुख मण्यार व शैलजा खांडेकर यांनी उत्तम कार्य केल्याची पावती त्यांना मिळाली असल्याचे प्राध्यापक ईश्वर मुंडे यांनी सांगून शुभेच्छा दिल्या. तर इतकं मण्यार सरांच्याबद्दल हाताच्या काकणाला आरसा कशाला असं म्हणतात. म्हणजे मण्यार सरविषयी सांगायची कोणी गरजच नाही, कारण त्यांचं आयुष्यच असं आहे एकदम पारदर्शक. आणि खरोखरच त्यांच्या मुलांनी जे सांगितलं तेही बरोबर आहे, गंगणे सरांनी जे व्यक्त केलं तेही बरोबर आहे. आणि आपण सर्वजण इतकं एक चित्त ऐकता लक्ष देऊन थांबलात हेच सर आपलं एक चांगलं उदाहरण आहे की आपल्या प्रेमाखातर या ठिकाणी थांबलेले आहेत. श्रीमती खांडेकर मॅडम आणि त्यांच्याबद्दल मला काही जास्त बोलता नाही येणार, परंतु एक नक्की बोलता येईन की तुमचे नातू जे अर्थ इतके चांगले हुशार आहेत तर तुम्ही चांगलंच काम केलेलं आहे. आणि तुमच्या मला वाटतं का इनबाई आहेत ती ज्यावेळेस नात बोलत होती त्यावेळेस खूप हसत होते आणि आनंद होत होता. तर मी म्हणलं की खरा आनंद हा नातवामध्ये असतो. यावेळी शाळेविषयी अधिक माहिती देत सत्काराला उत्तर देताना शैलजा खांडेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आज माझे सर्व मूळ माझ्यासोबत आहेत आणि माझं असं भाग्य आहे की मी ज्यावेळेस नोकरीला लागले त्यावेळेस माझेच वडील हेडमास्तर म्हणून मला होते. आणि नंतर ज्या शाळेत मी लोखंडीच्या शाळेत गेले त्याच शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं होतं. त्या शाळेत मला सेवा देण्याची संधी मिळाली. हे असं मी माझं भाग्य समजते. माझ्यासोबत जे जे काम करायला आलेले आहेत सर्व सर, गोडबोले सर असतील, साळुंखे सर असतील, आणखीन लोमटे मॅडम असतील, हे सर्व आज माझ्या सत्कार करण्यासाठी येथे आलेले आहेत. मी त्यांची आभारी आहे. माझे वडील, माझी आई माझ्यासोबत आहे, माझा भाऊ आहे, माझे सगळे नातेवाईक आलेले आहेत. माझे वडील आणि आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेलं आहे. माझे चारही भावंड त्यांनी आम्हाला स्वतःच्या पायावर उभा केलेला आहे. आता पण त्यांचं व्यक्तिमत्व कसं दिसतंय, कठोर असं दिसतंय, पण त्या कठोरतेमध्येच आमच्या भल्यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेला आहे. विशेष म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे फारुख मण्यार सर यांनी विद्यार्थी ते घडवलेच, परंतु शिक्षकांनीही खूप मोठी मदत त्यांनी केली आहे. तसेच सुखदुःखात व विविध क्षेत्रातील दिव्यांग मुलांनाही त्यांनी मोठं सहकार्य केलेलं आहे. त्यांनीही आपल्या सत्काराला यावेळी बोलताना उत्तर दिले. खऱ्या अर्थानं काम करत असताना अनेक संस्कार झाले. त्यापूर्वी बालपणापासूनचे संस्कार झाले. परिस्थिती इतकी बिकट होती की 3 दिवस चूल आमच्या घरामध्ये पेटत नव्हती. अशा परिस्थितीमधून
झालेले संस्कार ते मूल्यरूपाने उतरत गेले. सर्व शिक्षा अभियानामध्ये लाखोचा निधी आला माझ्या हातावरती. सगळ्यात जास्त निधी माझ्या डिपार्टमेंटला होता. हे हात त्याच्यामध्ये कधीच बरबटले नाहीत, हे विश्वासानं सांगतो. कधीच नाही. तर अशा संस्काराची शिदोरी घेऊन आणि जे माझ्यासोबत जे काम करत होते तेही तसेच होते. योगायोग बघा, ते सुद्धा तसेच होते. अगदी असे वेचलेले मोती असावेत अशी सगळे वेचून आलेली माणसं होती. आणि कुणालाही अशा पैशाच्या बाबतीमध्ये कुणाला लालसा नव्हती. अशा प्रकारचे संस्कार तुम्हाला आणि मला या विद्यार्थ्यांवरती करायचे आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणीला सतत धावून जाणारे फारुख मणियार यांचे कार्य उत्तम राहिले आहे. तसेच मनमिळावू शिक्षिका शैलजा खांडेकर यांनी उत्तम सेवेचे फळ म्हणजेच या सन्मान असल्याचे अध्यक्षीय समारोप करताना रमेशराव आडसकर यांनी सांगितले. आज वयोमानानं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी होत आहे. 38 वर्ष 5 महिने मणियार सरची ह्या ठिकाणी नोकरी झालेली आहे. आणि मला वाटतं की एक 2-4 जर शिक्षक आम्ही सेवापूर्तीचा कार्यक्रम करीत असताना जर झाले असतील त्याच्यामध्ये यांचा नंबर जास्त आहे. 38 वर्ष 5 महिने 39 वर्ष आणि ती सुद्धा अंबेजोगाई शहरामध्ये. आता कालच्या निवडणुकीपासून अंबेजोगाई शहर जरा चालू झालंय, नाहीतर आधी अंबेजोगाई शहर एकदम चांगलं होतं, साधं होतं. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या सगळ्या बाबीमध्ये अंबेजोगाई शहराची एक विशेष परंपरा, वेगळी परंपरा आहे. आणि ह्या परंपरेमध्ये ह्या ठिकाणी आपले मणियार सर व खांडेकर मॅडम यांनी ह्या ठिकाणी काम केलेलं आहे. या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन मंजुषा महाजन खडके यांनी तर आभार वाघाळा शाळेचे मुख्याध्यापक सतीश मुसळे यांनी मांडले. यावेळी सर्व माजी शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, पाहुणे मंडळी, मित्रपरिवार, नातेवाईक, महिला, पुरुष यांच्यासह आदींची उपस्थिती होती. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.